हॅलो गाईज, नमस्कार. तर येस, माझा ब्लॉग खूप दिवसातून पडत असेल, खूप दिवसातून माझा ब्लॉग येत असेल, कारण आजारी होते आणि वेळच नाही मिळाला ब्लॉग करायला. सो आता आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत आणि लवकरच गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही आज सगळ्यात मेन काम करणार आहे. आम्ही अजून गणपती बाप्पा बुक नाही केला, ते बघायला जाणार आहे आणि डेकोरेशन आजपासून स्टार्ट होणार आहे. डेकोरेशनसाठी मी माझ्या बहिणीला घेऊन निघाले हेल्पला, हेल्पिंग हँड. आणि इकडे आमचे नवरबा वैतागलेले आहेत, फ्रस्ट्रेटेड, कारण की रोडला गणपतीमुळे इतकी गर्दी 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 आहे सगळीकडे. तर आज कदाचित मेन कामं होऊन जातील. सो चलो बघूयात काय काय होतं आज. सो स्टे ट्यून फॉर दॅट. मुद्दाहून करतोय ना, मुद्दाहून करतोय डिस्टर्ब मला. जाऊ दे. हॅलो, बोल. वॉलपेपर्स कसलं मस्त डेकोरेशन. हे घ्या पुढच्या वर्षी बालगणेशच राहिले काय नको. गणपती आपल्याला ह्याच्यातच घ्यायचा, गुड्डी गणपती ह्याच्यातच अवतारात. हां, मागच्या वर्षी आपला होता. देता घेता त्यांच्या एवढं पण लक्षात आहे की आम्ही असं गणपती देता तात्यांनी हो. हा पण छान आहे सुप्रिया, नॉर्मल. हो, पण जरा खूप मोठी वाटते मग. हेवी आहे. हां, हाईटला पण हेवी आहे. हां, व्हाईट आणि रेड. मागच्या वर्षी काय केलं, व्हाईट रेड केणार होते. हां, मग इथे बघ ना, हा गणपती कसा आहे असं बघ म्हणतोय मी. सगळं याच्यामध्ये हा तयार करायला लागेल. छान वाटतं ना. हां, नाजूक जरा डिसेंट वरती आहे. बस पण हे असं करते. हा पण छान आहे. सगळ्याच मूर्ती छान आहेत. आता कन्फ्युजन झालंय कुठला घ्यायचा. माझा आहे, मला 2-3 मूर्ती आवडतात. हा पण छान वाटतं. घेता देता तो प्रॉपर आहे. बरोबर असंच फेटा करू. ड्रिपरी लावून ठेवे ना. ॲस्ट्रॉनॉट. काटाचे पाहिजेत. ओके, आता हे दोघं, हा आणि ही दोघं पण ह्या वर्षी बोलतायत की असं असे मोती पाहिजेत, असे काठ पाहिजेत, असं पाहिजे, तसं पाहिजे. गेल्या वर्षी मी स्वतः असं सांगत होते मला असा कलर पाहिजे, तसा कलर पाहिजे. तर हे लोक मला म्हणत होते इकडे तू मॅचिंग सेंटर करायला नाही आली, जसं मिळेल तसं घे. आणि ह्या वर्षी हे कर. ओके, चलो आता आम्ही फायनल करतोय. गणपती आमचा फायनल झालाय, पण तो आता नाही रिव्हील करणार. गणपती बाप्पाच्या दिवशी दिसेल बघायला. मी सांगू का, मी सांगाय बघा ह्याच्या माझा दिसतो. नाही
तो पण पाणीपुरी शेवपुरी दाबेली आणली आहे तुझ्यासाठी, कारण पूजाला काम, आम्ही आता पूजाला खूप कामं करून घेणार. तिला काबलू नका, दुसरं नाही कोणी आम्ही पूजाला खूप कामं करून घेणार पूजाकडे, त्यामुळे तुझ्यासाठी खास मेनू आणलाय. खाणार आणि शेव मोबाईल बघत बसता. हो आम्ही का तो रील आठवली मला. चलो या पहिले पेट पूजा फिर डेकोरेशन करत नाही ना एवढं तू. मी बसलो नव्हतो करायला. गप खावा, भांडू नका. प्रियानं तयारी केली आहे चालू अशाप्रमाणे. आम्ही आता सगळं सामान काढून घेतलंय जे जे आमच्याकडे आहे, आणि इकडे प्रतीक स्ट्रक्चर बनवतोय ऍज पर पूजाच गायडन्स. तर बघूयात जे जे नाहीये आम्ही आता लिस्ट डाऊन करतोय काय काय आणता येत आहे. टाचणी आहे. हा काय का ताकद दे इकडे, नाही तुम्ही करते. ताकदीचा विषय आहे की फसते मध्ये ताकदीचा नको दाखव मला. ताकद आहे मला, कळलं का? मी आजारी पडते. फायनली हे झालंय पडदा लावून. तर बघूया अजून काय काय कसे असते. भारी. काहीतरी म्हणते पूजा म्हणते डेकोरेशन कमी आणि खाणं जास्त झालं आमचं. भूक लागते डेकोरेशन करून काम करून. विचारा ना का डेकोरेशनच्या काय करायचं काय चाललं नाही अजून आमचं. ओव्हर कॉन्फिडन्स खाली बघ आता सेम आहे का अजून वर धर. उद्योग केलाय सरक बास बास पकड नीट करा. चला हा मला सांगतोय सुप्रिया नीट धर आणि स्वतःने सांडलं. आधीच माझ्या मराठी शब्द इतके घाण येत आहेत. हा मला म्हणतो इतकं घाण मराठी बोलते. काय बोलले मी काम कुचका. काम कुचाराच म्हणतात का नाही पूजा. काम चुकार. नको प्लीज. काय करतेस तू? एका लाईनीत नीट ओढत नाही ओढलं जाते. नीट का जवळ ये ना. बघ तुझ्या एवढंच कापलं गेल्यावरती लय भांडण कर. नजर लागू दे. खोटं भांडण करतात. बोला खोटं भांडण करतात. इतका वेळ गप्प मनाचा हे बघ केवढं कुडतरलंय आणि 4 ठिकाणी. ते नाही हे बघ हे काय? हे बघ जा आता पटकन शिलाई मार. पेन साइड आहे. मग ह्याच्यानी असं कर. अगं टाका मार ना हातावर. कशाला लोड घेते. इकडे आता पडदा रेडी करायचा चाललाय. हा पडदा इकडे लागणार आहे बॅक ॲज अ बॅक रोब. मी मस्त माझ्या भावाला कामाला लावलंय आणि बहिणीला. त्याला माहित नाही हा व्हिडिओ मध्ये येतो त्यामुळे माळ हलवायचं लय. ताट पकड. लाजळू माणसं. व्हिडिओ मध्ये घेते म्हणून टोचते का. माझ्या मग तुला ओळखायला लागले का नाही माणसं. कुणाला? तुला. मला नाही ओळख. कसे राजवाड्यावर येऊन हाय करतात लोक. कालची रील छान होती.
मला नव्हते कोण होतं मीच ओळखलं नाही. मला म्हटलं येऊन आणि पूजामुळे ओळखलं मला. बघ मग हा स्टोन बांधला काल बांधला. कुठली टाकलेली डीमार्ट वाली का रक्षाबंधनची ग? पकड. सो सॉरी. अशा तऱ्हेने पूजा गुंता सोडवत आहे आणि सुप्रिया चिटकवत आहे गुंता. मस्त आमचा बॅकड्रॉप रेडी होणार आहे आता. स्टेक मेहनतीने केलेला मस्त आमचा बॅकड्रॉप ना पूजा. बॅकड्रॉप तयार झालाय गणपती बाप्पाचा. इतकं सुंदर झालंय. काय शिवाय दिल्या आणि हे बघत असाल तुम्ही. व्हिडिओ चालू आहे. हे बघा हे आम्ही एक एक लेस करून जॉईन केले आणि हे इतकं सुंदर दिसतंय. माहित नाही कॅमेऱ्यात दिसतंय का नाही पण हे ग्लिटरी आहे थोडंसं. हे लेस मिळते ह्याची अशी. अख्ख्या जगाला माहिती आहे का? मला नव्हतं माहिती. हे मला पहिल्यांदा कळालं पण खूप छान दिसतंय. आता हे आम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या मागे लावणार आहे. बघूयात हे कसं टर्न आउट होतंय आता. आणि हे बडबड करायची कामं करतात आमचा नवरा. मेहनत रंग लाई है अभी. नाही नाही आधी ठेव माझ्या मागं. अरे माहिती नाही हे बांधायला तारा पाहिजे दादा त्याला. अरे ठेवून बघ तर कसं दिसतंय. नाही ते आता बघा कसं दिसतंय. आम्ही हे मोल्डिंग पाईप्स हा ते कट करायचं. पेपर बांधायचं ना असं. हो वाव मस्त दिसतंय. ओके स्ट्रक्चर तयार होत आहे अशा तऱ्हेने. थोडं वर घे तुझ्या तिथं. चलो आमचं रेडी झालंय. पर्यंत अजून वरती लावायचंय. कसलं भारी दिसतंय माहितीये का लांबून. कसं बसवणार? आई शपथ. मोठा मोठा डाणा डाणा डाणा. आता असू दे की ग. तो हायच म्हणलं नकोय. हे लावल्यामुळे घुसत नाहीये का? तसं काय नाही. नाही घुसतंय. मला वाटलं निघणारच नाही. परमनंट झालं पण निघतंय. एकदम मी काल आहे ना त्या पट्ट्यांना बघून आले भैरव मध्ये कसं लावलं. असंच लावलं. एक ग्लास आता तू कर. कर तू आता. त्याच्याकडे जायला वर टाईट पकड तू मधलं. त्याचं गोल्डनच्या ह्यानं त्याला शो आलाय बरं का. हे ना हो मला दिसतंय ना तुमचे गोल्डन. हो छान दिसतंय. झालं तुझं ना. नाही लावा. कसं वाटतंय? कंटाळलेला चेहरा बघा. काय करायचंय खाली आणायचं. सो ओव्हरऑल आमचं असं झालंय डेकोरेशन. माग बांध फक्त मधी साध्या रशीने. थोडंफार राहिलंय. इथलं राहिलंय. इथलं राहिलंय. इथलं राहिलंय. ठीक आहे. पूजाने आम्हाला भरपूर हेल्प केली आहे. धन्यवाद पूजा. आणि ही आयडिया पण पूजाचीच आहे. तिची तरी काय थोडी वेळ दाखवत झाली. हे मला नको देऊ. पाडलं बघा. पाडू नको. आतापासून पाडापाडी करू नको. पण मस्त झालंय सुंदर. हॅलो. सो अशा प्रकारे आमचं थोडंफार डेकोरेशन झालंय आणि अर्ध राहिलंय. वरचं वगैरे राहिलंय. पण आता रात्रीचे 12 वाजत आलेत. सो खूप लेट झाला आणि काल पण आम्हाला 2 वाजले झोपायला. काल पण आम्ही डेकोरेशन करत होतो. अर्धा सामान होतं नव्हतं.
आणि त्यात आज वर्किंग बिचारा ऑफिसचं काम, माझं पण ऑफिसचं काम दोन्ही ॲडजस्ट करून करून केलं आहे. जेवढं झालं तेवढं तुम्हाला दिसलंच. नेक्स्ट व्लॉगमध्ये पूर्ण दिसेल डेकोरेशन. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मी ट्राय करेल गणपतीच्या दिवशी डेली ब्लॉगिंग होईल कदाचित. लेट्स सी. प्रतीक आजच वैतागलाय, सारखा मी कॅमेरा काढत होते आणि सारखं म्हणत होते प्रतीक ब्लॉग ओके नाही, सवय नाही आहे त्यामुळे असं होत आहे. सो बाय, गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं, अर्धच झालं आहे पण कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि काय अजून सजेशन असतील तेही कमेंट करून सांगा. बाय बाय, गुड नाईट.